तुझं लग्न नाही लावून देऊ शकत मी. अरे पण का? कारण तुझ्यापेक्षा थोडा मोठा आणि माझ्यापेक्षा थोडा लहान तुझा सख्खा काका अजून लग्नाचा बाकी आहे. काय 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 आता हे काकाची खवखव मधातच कुठून आली? अरे तुझ्या काकाचं मामाच्या लहान्या पोरीवर प्रेम होतं, पण मामाने अट घातली का जोपर्यंत तुला सरकारी नोकरी मिळत नाही तोपर्यंत माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देणार नाही. सरकारी नोकरी मिळाली नाही, पास झाला नाही, मग मामाने पोरीचा हात बाजूला करून काकाच्या ढोंगणावर लाथ दिली. मग ते ढोंगण घेऊन त्याने जे अंगण सोडलं, मामाच्या पोरीचं लग्न होऊन तिच्या पोरीचं लग्न व्हायची वेळ आली. पण काका अजूनही सदाशिव पेठेमधल्या कुठल्या तरी गल्लीमध्ये वन भटकत आहे. जोपर्यंत तुझा काका भटकतोय वन तोपर्यंत कसं करू मी तुझं केळवण? बाबा, मी काही झालं तरी तुम्हाला शपथ देतो, काकांना शोधून आणील म्हणजे शोधून आणील. 1 मिनिट थांब. ती बुंदी 20 वर्षाआधी तुझ्या काकासाठी केली होती. ही त्याला दाखव, मी त्याला लक्षात येईल. आणि हा तुझ्या काकाचा फोटो. काका, यांना बघितलं का तुम्ही? बघा ना. 2016 मध्ये आले होते पुस्तक घ्यायला, त्यानंतर काय दिसले नाही. काका काका, मी तुमचा पुतण्या. कोण पुतण्या बे? वीस वर्षापूर्वीची बुंदी. हो काका, मी तुम्हाला आपल्या घरी परत न्यायला आलो. जोपर्यंत लुंगी घालून सरकारी नोकरीची पुंगी वाजत नाही तोवर मी घरी परत येणार नाही. चालतो काका. आता तुम्हाला नक्की सरकारी नोकरी मिळणार. का? कारण आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदाची भरती निघलेली आहे. तुम्ही फक्त अभ्यास मंडळाची बी चौकीदार ही बॅच जॉईन करा. तिथे IBPS पॅटर्ननुसार अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन उपलब्ध आहे आणि टेस्ट सिरीज पण 2 रुपयाला 1 पेपर. त्यामुळे तुमची सरकारी नोकरी पक्की म्हणजे पक्की. आता काय सांगतोस? मग लागून सरकारी नोकरी लग्नही होणार खास. चाल माझ्या सोबत चाल, करून घेऊया लाल.